नमस्कार नांदेडकर, आज आलेले आहोत हॉटेल भाग्यश्री आहोत आपण. काल रात्री काही अज्ञात व्यक्तीने येऊन यांचं नासधूस केली, बॅनर फाडलेले आहेत, खुर्च्या तोडलेल्या आहेत. किती जण होते दादा, काय प्रकार घडलेला आहे? काल सोमवारचं आपलं हॉटेल बंद असते. बंद असल्यामुळं काही लोकांनी त्याचा फायदा घेतला. कसं आहे, काही लोकांना मराठी माणसाला आपल्या म्हणजे पुढे जात आहेत ते त्यांना काही लोकांना सहन होत नाही, त्यामुळं हा प्रकार केला आहे. काल कोणी नव्हतं हॉटेलला म्हणून आपलं खुर्च्या वगैरे दगडफेक केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं बॅनर फाटलेले आहेत. तर हे कसं आहे, असं म्हणजे एकदम मराठी माणसाचे पाय ओढणं हे प्रकार योग्य नाहीये. तुम्हाला जळू नका, तुम्ही बरोबरी करा. बॅनर फाडले, त्याच्यानंतर खुर्ची तोडली यांची, त्यानंतर काही ट्यूबलाईट पण फोडलेले आहेत. किती जण होते, कशी नासधूस केली? 4-5 लोक होते. त्यांनी, मी म्हातारा माणूस, मी भिवूनशानी खाली गेलो. तलवारी ते असे दाखवू लागले त्यांनी. किती वाजताचा प्रकार आहे? 5 वाजताचा प्रकार आहे. ते हॉटेल का बंद म्हणून असं सांगू लागले होते त्यांनी. मी म्हणलं हॉटेल आज सोमवार आहे, आज बंद राहते बापू, उद्या या. तर त्यांनी अशी उजारू लागले होते तलवारी. तर हे बॅनर फाडलेत, मी खाली पळून गेलो. हा, तुम्ही काय पोलीस कंप्लेंट केली का दादा? काही कंप्लेंट केली का? पोलीस कंप्लेंटचा अर्ज आम्ही भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये देण्याचा विचार करत आहोत. अर्ज देऊन टाकू. मी अंगठा बहादूर, त्याची गाडीचा नंबर काय मला कळू नाही लागलं. मी अंगठा बहादूर माणूस, मला तेवढं काय कळणार साहेब. एकंदरीत किती वेळ ते धिंगाणा केले? त्यांनी लगभग नाही ना म्हणलं तरी 10 मिनिट धिंगाणा गेले. खाली खुर्च्या मोडलेत, इथं बॅनर फाडलेत. मला म्हणे म्हाताऱ्या जातोस की नाही, नाहीतर लई मारील म्हणलं त्याला, तू लई गाजायलात म्हणून असं सांगू लागले होते. पाहू शकता नांदेडकर, आज काय की हॉटेल भाग्यश्रीचं असं नुकसान करणं योग्य नाही. नांदेड न्यूज, नांदेड.